कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लई झाली आता ती शुद्ध भाषा आणि मुळू बोलणं। किती वर्षांनी बघते रे मी तुला। आणि सॉरी, मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते। आणखीन गोड बोलत राहिलो असतो तर आम्हाला मधुमेह झाला असता। आता कसं मोकळं वाटतंय, लपवायचं नाही, घाबरायचं नाही, आपण आपले आपले आ? आदिपती, अरे तू काय करतोयस इथं? धनाजीला सांगायचं की चहा कराया। नाही नाही, बनवतो की मीच मास्तरीन बाईंसाठी बनवते। बरी आहे ना व ती? होतील बऱ्या। आदिपती, तुला खरंच आधीच माहिती होतं समजा? मला बी थोडा संशय होता। मग बोलली का नाहीस? कसं बोलणार? आईची माया र। म्हणजे थोबाडाला कुलूप लावलं मायानं। मी कधीच ओळखलं होतं की माझी भोवीच आहे, पण ती बोलली नाही आणि मी बी कधी विचारलं नाही। पण मला अंदाज होता, मला ठाव आहे तिला काय पाहिजे ती। पण एक आई म्हणताना असं वाटायचं पोरीच्या डोसक्यावर अक्षदा पडू दे। इतकी वर्ष या घरासाठी राबली, बायकोचा मान तिला मिळायला पाहिजे। रडू नको ग, रडू नको आजी। थांब, चहा घे जरा तू। मग माझा बिन साखरेचा असतो। माहित आहे मला, तुझ्यासाठी मी करतो। थांब अरे जरा। नका म्हणलं ना, तू सुनबाईला नेऊन दे। आणि हे बघ, तिला सांगशील ना व? भोवीवर राग धरू नगस, सांगशील ना? मास्तरीन बाईंचा स्वभाव तुला माहित आहे का नाही? त्यांच्या मनात काय सुद्धा राहत नसते रागवीग। काळजी करू नको तू त्याची। हा, झालं गेलं, गंगेला मिळालं। आपण कधीतरी तिच्या मनाचा विचार करा की। आई, तुम्ही अजून तिला पाठीशी घालताय? काय करू मग? हो, पोर आहे माझी ती, लय वाईट वाटतो तिचं। काही वाईट वाटून घेऊ नका। तुम्ही आई आहात ना तिच्या? तुम्हाला सुद्धा फसवलं ते नाही। इतकी स्वार्थी बाई आहे ती। तिला स्वतःच्या स्वार्थापुढे नाती गोती माणुसकी माणूस यांची काही किंमत नाहीये। काही प्रेम वगैरे नाहीये तिचं माझ्यावर। तिला फक्त माझं वाटोळं करायचं। पण आई, जो माणूस दुसऱ्याचं वाटोळं करून स्वतःचं चांगलं करायला बघतो ना, देव त्याचं कधी चांगलं करत नाही। आणि आता मी देवीकडे प्रार्थना करेन, तिचं कधी चांगलं होणार नाही आई। या घरात येण्यापूर्वी जशी रस्त्यावर फाटक्या अवस्थेत फिरत होती ना ती, पुन्हा त्याच अवस्थेला जाईल ती। बस बस करा। कायम आम्हाला शिगाशाप देत आला। आमच्यातले चांगले गुण कवा दिसलेच नाही का हो तुम्हाला? आणली नोकर म्हणून, पण राहिलो आम्ही अधिपतींची आई बनून। त्यांच्यावर माया केली हे दिसत नाही का हो तुम्हाला? माया नाही, करणी म्हणतात त्याला, भानामती म्हणतात। कधीतरी बंद करणं हे तुझं माया पुराण। जरा जरी मनाची चाड असेल अजूनही तर निघून जा इथून। वेटोळं घालून बसलीस माझ्या घराला। तुला जेलमध्येच पाठवायला पाहिजे, तुला कायद्यानंच शिक्षा व्हायला पाहिजे। काय हक्क आहे का तुला या घरात राहण्याचा? का थांबलीस? कोण आहेस तू या घरची? कुणी नाहीयेस, माझी लग्नाची बायको नाहीयेस। आम्ही लग्नाची बायको नाही? नाहीयेस तू माझी लग्नाची बायको। हो, विसरला का काय तुम्ही? हा, असं काय बोलताय? काय? आपलं लग्न झालं नाही? नाही झालं आपलं लग्न।
अक्षराने येऊन वाचवलं ना मला, सुटलो ना मी. ते नंतर हो, पण आपलं लग्न तर आधीच झालं ना व. डोकं ताळ्यावर आहे ना तुझं? काही बडबडशील? खरं तेच बोलतोय आम्ही. आपलं लग्न झालंय आणि तुम्ही स्वेच्छेने 7 फेरे घेतलेत, ते बी इथंच याच खोलीत. हे असेच उभे होतो आपण, तुम्ही तिकडं आम्ही इकडं. आठवलं का? अहो काय करताय? लग्न मुहूर्त? आत्ताचा. आम्ही नावडते असलो तरी बायको आहोत तुमची. हे बघा, आम्ही आपल्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग पण करून ठेवलंय बघा. तेव्हा आता या पुढं कायद्याची धमकी देऊ नका. काय तुमच्या तब्येतीसाठी ते बरं नाही. कायदा बायकांच्या बाजूने आहे. आम्ही काय त्या कायद्याच्या वाट्याला अजून जात नाही, पण जर का गेलो उरलेलं आयुष्य खडी फोडण्यात जाईल. ध्यानात ठेवा. एक साथ सगळं एकट्याने मॅनेज करणं. हो मॅडम, डोकं चालवलं पण हे एकट्याचं काम नाहीये. पण तुला कोण मदत करणार? म्हणजे तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले. कनेक्शन तर आहे. बजरंग आणि भुवनेश्वरी मॅडमचं कनेक्शन नक्की आहे. मला खात्री आहे, पण आता नुसती मला खात्री असून भागणार नाही. मला त्याचे पुरावे द्यावे लागतील. पण आता मी मागे नाही हटणार. भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा अधिपतींना कळलाच पाहिजे. त्या फक्त या घरासाठी नाही तर अधिपतींसाठी पण धोकादायक आहे. हे कळलं पाहिजे सगळ्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.